आठवणीत राहिलेली मॅच कुठली सांगता येईल? आठवणीत म्हणजे आपली 91ची जी फायनल हरियाणा, दिलीप सरांनी जी बॅटिंग केली, सचिनच्या 80 केली, म्हणजे अशी मॅच झाली नाही. आणि दुसरी म्हणजे आम्ही फायनल खेळलो होती तामिळनाडू, जेव्हा सचिननी रन्स केले आणि जिंकून दिले. संध्याकाळी आम्ही बसलेलो आणि मी म्हटलं अरे तेडल्या जरा मॅच डिफिकल्ट वाटते, सगळे बस ना जरा, बसूया रे जरा. नाही नाही मी घरी जातो, काळजी नको. तेव्हा काकांना मी सांगितलं काका काय वाटतं, आणि सचिन बोलला उद्या जिंकतो म्हणून. अशोक मंगळ सर. या छोट्या छोट्या, परत वेंगसरकर सरांची, परत राजू कुलकर्णीचा एक स्पेल जो ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट टाकलेला वानखेडेला. आणि सरांचं एक होतं की चांगल्या मॅचेस असतात मग तुम्ही प्रॅक्टिसचं चुकू ते सांगायचे की ही मॅच जाऊन बघ. अच्छा. सकाळी ही म्हणजे संजयनी जेव्हा अंडर 25 वसीमच्या अगेन्स्ट रन्स केलेले ते जाऊन बघ, किंवा नवा बॉल कसा खेळतात ते बघ, किपिंग कशी करशील, म्हणजे ते तू व्हिज्युअलाइज कर की तू त्या ठिकाणी आणि तू कसा खेळशील. मग तो अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. वेंगसरकर सरांची बॅटिंग, परत संजयचा जो नॉक वसीमच्या अगेन्स्ट, परत सचिनचा तो हे 2011 वर्ल्ड कप, म्हणजे या वानखेडेच्या. आणि त्यावेळी अंडर 19ला असताना आम्ही गपचूप ड्रेसिंग रूम मध्ये जायचो की गावस्कर सर कुठे बसतात. आणि नंतरची ड्रेसिंग रूम तुम्ही म्हणजे कोणाची डेअरिंग पण नव्हती, पण आम्ही गपचूप, बारक्या माळी होता गपचूप मुकुंदा, की अट्रॅक्शन एवढं होतं की सर कुठे बसतात.